Student, good morning. Account next lecture, next video स्टार्ट करता हूं. त्यामध्ये पेज नंबर 32 टेक्स्ट बुक मध्ये पेज नंबर 32 वर आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला तयार काय करायचं आहे दिलेलं आहे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ओके, पेज नंबर 32 वर प्रॉब्लेम आहे. आपल्याला इन द बुक्स ऑफ Piyush and Arun, Mr. Piyush and Mr. Arun, trading and profit and loss account for the year ended 31st March 2019. Debit side particular amount, credit side particular amount. Next statement तयार करतो आपण. Balance sheet as of 31st March 2019. Liabilities amount, asset amount. फाइनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व करता वेळेस चार गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. फर्स्ट स्टेप, रीड द क्वेश्चन. प्रत्येक मुलाला तुम्ही काय करायचंय, क्वेश्चन रीड करायचं आहे, वाचायचं आहे. सेकंड, राईट द इफेक्ट, की ऍडजस्टमेंटचे जे इफेक्ट आहे ते इफेक्ट कोणते येतील त्याचा विचार करायचा आहे. थर्ड, सॉल्व द ऍडजस्टमेंट, जे काही ऍडजस्टमेंट दिले असतील त्या सॉल्व करायचे आहेत. आणि नेक्स्ट लास्ट स्टेप, ट्रान्सफर टू ट्रायल बॅलन्स. ट्रान्सफर टू ट्रायल बॅलन्स म्हटलेलं आहे की जे ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेलं आहे ते आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. ओके, मग आपल्याला प्रॉब्लेम दिले ट्रायल. फर्स्ट आपण ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करूया. ट्रायल बॅलन्स मध्ये फर्स्ट डेबिट साइड दिलेला, डेबिट साइडला स्टॉक दिलेला आहे 1 एप्रिल 2018. म्हणजेच कोणता ओपनिंग स्टॉक आहे. तर पुढे पोस्टिंग करा आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू ओपनिंग स्टॉक. अमाऊंट आहे 30,800, 30,800. नेक्स्ट दिलेलं आपल्याला परचेस ते सुद्धा कुठे आलं आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू परचेस. अमाऊंट आहे 80,000. त्यानंतर दिली आपल्याला सॅलरी आहे कुठे राहणार ती सॅलरी प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. इथं साधारणतः लिहा टू सॅलरी. अमाऊंट आहे 5,000. नेक्स्ट मध्ये आपल्याला वेजेस कुठे येणार, वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू वेजेस. अमाऊंट आहे 7,500, 7,500. त्यानंतर दिलेला टू कॅरेज कुठे येणार आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू कॅरेज. अमाऊंट आहे 3,000. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला दिलेले रॉयल्टी, ते सुद्धा कुठे आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. रॉयल्टी अमाऊंट आहे 2,500, 2,500. नेक्स्ट पुढे दिलेलं आपल्याला फॉरगेट 700, ते सुद्धा कुठे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू फॉरगेट. अमाऊंट आहे 700 रुपये. नेक्स्ट पुढे दिलेलं आपल्याला प्रिंटिंग अँड स्टेशनरी कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला प्रिंटिंग अँड स्टेशनरी. इथल्या साधारणतः टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. अमाऊंट आहे 1,050, 1,050. ओके, पुढे दिलेलं आपल्याला डेटर्स, सन्ड्री डेटर्स
सन्ड्री डेटर्स कुठे येणार असेट साइडला सन्ड्री डेटर्स असेट साइडला घ्यायचं सन्ड्री डेटर्स अमाउंट आहे सन्ड्री डेटर्सची अमाउंट किती आहे 43,000 इनर कॉलम लगा ऍडजस्टमेंट आहे 43,000 ओके नेक्स्ट पुढे आपल्याला दिलेलं आहे फर्निचर ते सुद्धा कुठे येणार आहे असेट साइडला फर्निचर असेट साइड फर्निचर अमाउंट आहे 20,200 20,200 ऍडजस्टमेंट असल्यामुळं इनर कॉलमला 20,200 नेक्स्ट पुढे आपल्याला दिलेले बघा लेस होल्डर प्रॉपर्टी लेस होल्डर ते सुद्धा कुठे येणार आहे असेट साइडला लेस होल्डर प्रॉपर्टी साधारणतः 2 वेळेस सोडून लिहायचं प्रॉपर्टी लेस होल्डर प्रॉपर्टी अमाउंट आहे 25,000 ऍडजस्टमेंट असल्यामुळे डायरेक्ट आउटर कॉलमला 25,000 ओके नेक्स्ट पोस्टिंग आपल्याला दिलेली आहे इन्व्हेस्टमेंट दिलेली आपल्याला इन्व्हेस्टमेंट 15,000 त्याखालीच त्या असेट साइडला इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट आउटर कॉलमला 15,000 15,000 नेक्स्ट आपल्याला पुढचा अकाउंट दिले बघा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कुठे येणार प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला इथंच ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 3,450 नेक्स्ट पुढे दिलेलं आहे ऍडव्हर्टाइजमेंट आणि ब्रॅकेट मध्ये म्हटलेले फॉर 3 इयर्स ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स म्हणजे हिडन ऍडजस्टमेंट आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला जाणार आहे टू ऍडव्हर्टाइजमेंट इनर कॉलमला 30,000 30,000 फॉर 3 इयर्स म्हटले आपण क्लोज करतोय 1 इयर्स फक्त 1 इयर्स घ्यावा लागेल आपल्याला हिडन ऍडजस्टमेंट आपण नंतर त्याची पोस्टिंग करूया ठीक आहे नेक्स्ट पुढे आपल्याला दिलेला आहे बॅड डेट्स कुठे येणार प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला इथे 2 वेळेस सोडून ते दिल्या टू बॅड डेट्स ते सुद्धा इनर कॉलमला 500 नेक्स्ट पुढे दिलेले डिस्काउंट अलाउड कुठे येणार ते सुद्धा प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साइड आहे ते 2 वेळेस सोडून इथं टू डिस्काउंट अलाउड डिस्काउंट अलाउड आहे डायरेक्ट आउटरला 1,800 नेक्स्ट पुढे कॅश इन हँड कुठे येणार असेट साइडला कॅश इन हँड इथे साधारणतः 2 वेळेस सोडून कॅश इन हँड 7,000 ओके नेक्स्ट पुढे दिलेलं आहे कॅश ऍट बँक 20,000 ते सुद्धा पुढे येणार असेट साइडला या खालीच कॅश ऍट बँक 20,000 20,000 नेक्स्ट पुढे दिलेले फिक्स डिपॉझिट 15,000 फिक्स डिपॉझिट 15,000 या खालीच घ्या आपण ऍडजस्टमेंट असल्यामुळे इनरला
15,000 ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे येणार राहतील दोन वेळेस आपण. ठीक आहे, डेबिट साइडची पूर्ण पोस्टिंग झालेली आहे. त्यानंतर आता क्रेडिट साइडला दिलेले कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट कुठे येणार? लायबिलिटी साइडला कॅपिटल अकाउंट घ्या. कॅपिटल अकाउंट फर्स्ट पियुष, त्याचे कॅपिटल किती आहे ते बघूया. 80,000 80,000 इनर कॉलमला दोन वेळी सोडून द्या. त्यानंतर सेकंड पार्टनर कोण आहे? अरुण, त्याचं सुद्धा कॅपिटल किती आहे? 80,000 80,000. ओके, त्यानंतर नेक्स्ट पोस्टिंग आपल्याला काय दिलेले बघा प्रॉब्लेम मध्ये, पेज नंबर 32 वर आहे. सनरे क्रेडिटर्स कुठे येणार? सनरे क्रेडिटर्स लायबिलिटी साइडला 20,500. एखादी दोन वेळी सोडून इथं सनरे क्रेडिटर्स 20,500 आउटर कॉलमला. नेक्स्ट पुढे आपल्याला दिलेला आहे. नेक्स्ट पुढे बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट ते सुद्धा पुढे लायबिलिटी साइडला बँक ओव्हरड्राफ्ट अमाऊंट आहे. अमाऊंट बघा 10,000. अमाऊंट किती? 10,000. नेक्स्ट ट्रायल बॅलन्स चेक करा. ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला आपल्याला सेल्स कुठे येणार? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय सेल्स अमाऊंट आहे 1,20,000. 1,20,000 डायरेक्ट आउटर कॉलमला, ऍडजस्टमेंट वगैरे नाही. ठीक आहे, ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग संपलेली आहे. ऍडजस्टमेंट दिली बघा. फर्स्ट दिले ऍडजस्टमेंट स्टॉक इन हँड 31st March 2019 was cost ₹40,000 and market price 35,000. स्टॉकची अमाऊंट जी मार्केट प्राइस असते ती द्यायची. मार्केट जी कमी असेल ती मार्केट प्राइस ती 35,000. क्लोजिंग स्टॉक साइड कुठे होतं? फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. फर्स्ट इफेक्ट क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे 35,000. सेकंड इफेक्ट समजा दोन वेळेस सोडून घ्या खाली. इथं क्लोजिंग स्टॉक अमाऊंट 35,000. ठीक आहे. त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ह दिलेला आहे. इंटरेस्ट रिसिव्ह ऑन फिक्स्ड डिपॉझिट ते आपल्याला पुढे यायचं इकडं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. अमाऊंट आहे 1,000 इनर आणि त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे आपल्याला. ठीक आहे, सेकंड ऍडजस्टमेंट किती दिली बघा. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट ₹1,200 स्टील इन म्हटलेला आहे. मग फर्स्ट इफेक्ट ऍड इथे ऍड करायचं पेन चेंज करूया आपण. ऍड इंटरेस्ट रिसिवेबल याच्यामध्ये ऍड रिसिवेबल अमाऊंट किती 1,200. एरर आपण आउटरला 2,200 फर्स्ट इफेक्ट. ठीक आहे, आणि सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचा?
फिक्स डिपॉझिट मध्ये नुसतं ऍड रिसिवेबल फिक्स डिपॉझिट आपण घेतलं बघा असेट साइडला, त्यामध्ये ऍड म्हणा, ऍड रिसिवेबल किती अमाउंट आहे 1200, आउटरला टोटल आले 16,200, 16,200. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढे आपल्याला दिलेली ऍडजस्टमेंट, थर्ड ऍडजस्टमेंट, प्रोव्हाइड आरडीडी ऍट 2.5 ऑन सन्ड्री डेटर्स. डेटर्स वर 2.5% आपल्याला आरडीडी काढायला सांगितलं आहे. मग डेटर्स वर मग लेस आरडीडी at the rate 2.1 half. at the rate 2.1 half. So 43,000 into 2.5 divided by 100 is equal to किती आलेले आहे ते आपले आरडीडी 1075. आरडीडी किती आले 2.5% 1075. ती त्यातून मायनस करा, आउटरला आले 41,925. 41,925, 41,925 फर्स्ट इफेक्ट झाला. ओके. सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचा आहे, त्या आरडीडी मध्ये ऍड, इथं ऍड म्हणा, ऍड न्यू आरडीडी किती आहे 1075. आउटरला ऍड दाखवून 1575 बरोबर, 1775. ठीक आहे, 1575. नेक्स्ट पुढे आपल्याला दिलेले आहे डिप्रिशिएशन फर्निचर बाय 5%. डिप्रिशिएशन वर आपल्याला 5% फर्निचर सांगितलेलं आहे. मग तर लेस काय ना, लेस डिप्रिशिएशन at the rate 5%. और 20,200 into 5 divided by 100, 20,200 गुणिले 5 भागिले 100. मग किती आलं डिप्रिशिएशन 1010. 1010 डिप्रिशिएशन किती आले 1010. आउटर आले 19,190. 19,190. आणि सेकंड इनपुट घ्यायचा का डिप्रिशिएशनचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला 2 डिप्रिशिएशन ऑन फर्निचर $1,010. ठीक आहे, ते ऍडजस्टमेंट कंप्लीट झाली. नेक्स्ट पुढची ऍडजस्टमेंट काय दिली, लास्ट ही नवीन ऍडजस्टमेंट आहे बघा. काय म्हटलेलं आहे, गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ऑफ ₹6,000. की आगीमध्ये माल जळलेला आहे, किती हजार रुपयाचा 8,000 रुपयाचा, आणि इन्शुरन्स कंपनीकडून क्लेम झालेला आहे 6,000 रुपयाचा. जर आपल्याला अशी ऍडजस्टमेंट दिली असेल तर 3 ठिकाणी चेक येतात बघा. काय सांगतो मी, फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, जेवढा माल आगी जळला असेल तेवढी अमाऊंट तिथे घ्यायची आहे. मग ह्या फर्स्ट इफेक्ट इथं बाय बघा ऍडजस्टमेंट आहे म्हणून क्लेम चेंज केल्याने, दुसरा बाय गुड्स destroyed by
फायर अमाऊंट आहे 8,000. ठीक आहे. सेकंड पुढचा इफेक्ट याचा की जेवढे इन्शुरन्स कंपनीकडून क्लेम झालेला आहे, क्लेम मिळालेला आहे, ते इन्शुरन्स क्लेम मिळालं पुढे यायचं असेट साईडला. इथे काय इन्शुरन्स क्लेम इन्शुरन्स कंपनी क्लेम CLAIM किती अमाऊंट आहे ना 6,000. आणि जेवढं लॉस झालं, लॉस किती झाले 8,000 रुपये झालाय, 6,000 रुपये क्लेम मिळाला आहे, 2,000 रुपये लॉस झालाय. लॉस कुठे दाखवायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इथं टू लॉस बाय फायर 2,000 लॉस बाय फायर 2,000. अजून काय राहिले का? काय पोस्टिंग करायचं राहिले आपली नाही. ओके, आता आपण क्लोज करायचंय. ठीक आहे. क्लोज करण्यापूर्वी एक हिडन ऍडजस्टमेंट आपली राहिलेली आहे. हिडन ऍडजस्टमेंट अगोदर आपण हे करायचे आहे. इथं आता फॉर ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली आपल्याला, ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर म्हटलेलं आहे. ओके, मग इथून लेस ऍडव्हर्टाइजमेंट मधून लेस प्रिपेअर्ड ऍडव्हर्टाइजमेंट किती आता प्रिपेअर्ड ऍडव्हर्टाइजमेंट 20,000 1 इयरची घ्यायची आपल्याला. म्हणजे आउटरला आले किती 10,000 आउटरला 10,000. सेकंड इफेक्ट असेट साइड इथं प्रिपेअर्ड ऍडव्हर्टाइजमेंट 20,000. ओके, मग आता फर्स्ट क्लोज करा. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आपल्याला. फर्स्ट बघा इथं ट्रेडिंग अकाउंट क्लोज करतोय आपण. कोणती साईड असते ते क्रेडिट साइड. ठीक आहे. क्रेडिट साइड मोर द्या. किती आलेले 1,63,000 1,63,000. तीच अमाऊंट बघा 1,63,000. बघायची टोटल येते डेबिट साइडची जी पूर्ण टोटल आहे ती टोटल येते 1,24,500. त्यातून मायनस करा आणि जो डिफरन्स राहील त्याला काय म्हणायचं 2 ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन राहिलं 38,500 38,500. ठीक आहे. मग तो ग्रॉस प्रॉफिट कुठे दाखवायचा आहे? प्रॉफिट ट्रान्सफर कुठे करायचं आहे? प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इकडे बघा बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन अमाऊंट आहे 38,500. ओके, मग नेक्स्ट क्लोज करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचंय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करता वेळेस कोणती साईड जास्त येते? क्रेडिट साईडची 40,700 40,700. डेबिटची टोटल येते 25,885. त्यातून ती मायनस करा. जो डिफरन्स राहील त्याला काय म्हणायचं 2 नेट प्रॉफिट.
बघा इथे येतोय टू नेट प्रॉफिट कॅरीड आउट इन वाटलं इन ब्रॅकेट मध्ये ट्रान्सफर टू पार्टनर कॅपिटल अकाउंट, ट्रान्सफर टू पार्टनर कॅपिटल अकाउंट। मग दोघांचे नाव लिहा। फर्स्ट कोणता आहे? पियुष आणि अरुण। किती आलंय दोघांचं? आता टोटल आलेलं आहे, टोटल आहे तुम्ही अगोदर टोटल 14,800 14,815 14,815। मग फर्स्ट पार्टनरच्या वाट्याला आलेला आहे पियुषच्या 7,408 आणि सेकंड 7,407। ठीक आहे, मग तो प्रॉफिट कुठे ऍड करायचा आहे? कॅपिटल मध्ये। ऍड नेट प्रॉफिट फर्स्ट किती आलं आहे? 7,408। अर्धा पण आउटरला घ्या 87,408। सेकंड आहे अरुण, तिथेही ऍड नेट प्रॉफिट किती आलेलं आहे? 7,407। अर्धा पण आउटरला 87,407। ठीक आहे, बाकी करायचे का पोस्टिंग करायचं आपलं? नाही, मग क्लोज करा, बॅलन्स शीट क्लोज करा। बॅलन्स शीटची टोटल येते 2,05,315। किती येते? 2,05,315 2,05,315 2,05,315। Okay, good day.